हॅलो आज तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनची शुभेच्छा. आणि माझं नाव अथर्व. माझे चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांनी कसे चमत्कार केले याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. एकदा स्वामी मंगळवेढा गावात राहत होते. त्यांचा एक भक्त होता. तो त्यांची भक्ती करायचा, पूजा आरती करायचा, त्यांची सेवा करायचा. आणि तो खूप गरीब असल्यामुळे तो गावात राहत होता. तर मग एक दिवस दुपारची वेळ होती, जेवणची वेळ होती, म्हणून त्यांनी स्वामींनी त्याच्या घरी जायचं ठरवलं. आणि स्वामी त्याच्या घरी गेले. घरी येताच पाहतात तर काय, एक गाय बांधलेली दिसली त्यांना. आणि त्या भक्ताला म्हणते की मला दुधापासून देसम्या तयार करून दे. तो म्हणतो माफ करा महाराज, पण माझी ही गाय जो आहे ना ती दूध देत नाही. ती भाकर आहे म्हणून ती दूध देत नाही. तुम्हाला वाटलं तर मी बाहेर ना आणतो, हे तुम्हाला बाहेरच्या दुधापासून देसम्या तयार करून देतो. स्वामी म्हटले नाही, मला याच गायीच्या दुधापासून देसम्या तयार करून हवे. तर चल मला त्या गायीजवळ घेऊन चल, मी बघतो कशी नाही देते. तर मग भक्त स्वामींना त्या गायीजवळ घेऊन जातो. स्वामी त्याला म्हणतात, अरे तू गाय मागतायस आणि तू माझे गरीब भक्ताला तू त्रास का देत आहेस? तो गरीब आहेस म्हणून तू त्याला त्रास का देतेस? चल दूध दे बघू. मग अशा म्हटल्याबरोबर गायीने दूध द्यायला सुरुवात केली. आणि गायीने खूप सारं दूध दिलं. तर मग असे स्वामीने अनेक चमत्कार केले आहे. त्याच्यातनं हा पण चमत्कार सुद्धा केला आहे. श्री स्वामी समर्थ.